स्वामी समर्थ. सगळ्या मैत्रिणी कशा आहेत? मस्त ना? तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मराठी रेसिपी ब्लॉग मीनाक्षी या चॅनलमध्ये. तर व्हिडिओ काढण्याचं एकच कारण आहे की माझ्या मैत्रिणींना एक म्हणजे ज्या यूट्यूबर आहेत त्यांना एक मेसेज द्यायचा आहे. तुम्ही माझ्यासारखी चूक करू नका. मी खूप मोठी चूक केलेली आहे. 3 ते 4 वर्ष झालं मी आज मेहनत करते. तर माझी कंटिन्यू मेहनत नसल्यामुळे मला खूप मोठं नुकसान भोगावं लागलेलं आहे ॲक्च्युली. दुसरी गोष्ट म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ नसल्यामुळे त्याच्यामुळे पण मला खूप प्रॉब्लेम झालेला आहे. तर खरंच ज्यांना यूट्यूबर बनायचं आहे त्यांच्यासाठी मी खरंच म्हणजे आज तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. मी काय चूक केलेली आहे आणि खरंच ज्यांना यूट्यूबर बनायचं आहे आणि खरंच म्हणजे यूट्यूबर बनायचं कारण म्हणजे की एक गृहिणी असेल किंवा एक गृहिणी असते तिला म्हणजे नाही का घरी बसून एक छान असं हे प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही पैसे कमवू शकता, स्वतःसाठी काहीतरी करू शकता, स्वतःतली कला बाहेर आणू शकता, एक स्वतःमध्ये लपलेला गुण ते बाहेर आणू शकता. म्हणजे कोणताही गुण असतो की चांगला गुण म्हणजे सगळ्या प्रत्येक गृहिणीत म्हणजे प्रत्येक लेडीजमध्ये काही ना काहीतरी गुण असतो, पण त्या काही कारणाने आपण आतमध्येच असं दबून राहतो. म्हणजे काय होतं की आपण गृहिणी असतो आणि घरामध्ये खूप कामं असतात, त्यातून आपल्याला वेळ मिळत नाही स्वतःला वेळ देण्यासाठी. तर हा प्लॅटफॉर्म इतका चांगला आहे की याच्यामध्ये तुम्ही कलागुण तुमचा कोणता आहे ना तो तुम्ही दाखवू शकता. प्रत्येक म्हणजे कुठलाही कुकिंगचा असो, कुठलेही वेगळे वेगळे म्हणजे गुण, कोणाला पार्लरचं येतं, कोणाला शिवण क्लास येतं, कोणी विणकाम छान करतं, कोणी म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये कोण हुशार म्हणजे कोण कोण स्मार्ट हुशार असतात. तसं प्रत्येक गृहिणीमध्ये एक ना एक गुण असतो. तसंच म्हणजे जर ते तुम्हाला त्याच्यातूनच एक पैसे पण कमवण्याचं साधन आहे की आपलं काहीतरी असं छान म्हणजे कुकिंग किंवा आपण तुम्ही कुठला एखादा विणकामाचा व्हिडिओ दाखवून तुम्ही त्याच्यातून पैसे कमवता किंवा घरातलं जे काम असतं एखादं वेगळं काहीतरी असतं तर त्याच्यातून पैसे कमवू शकता तुम्ही. हे एक घरात बसून आपली घरातली कामं करून हा इतका छान प्लॅटफॉर्म आहे की प्रत्येक गृहिणीने खरं म्हणजे हे करायला पाहिजे की पण पहिली मेन म्हणजे याच्यातली माहिती काढली पाहिजे की कसा व्हिडिओ काढायचा, कसा हे करायचा. त्यात माझी मोठी चूक झालेली आहे आणि मी व्हिडिओ टाकत गेले परत मध्ये स्टॉप झालं आणि त्याच्यामुळे मला तीन वर्षाची मेहनत आज माझी म्हणजे इतकं मला वाईट वाटतं त्या गोष्टीचं की मी एवढे 3 वर्ष मेहनत केली आणि त्याचा काहीच उपयोग झाला नाही आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे मैत्रिणींनो तुम्हाला की तुम्ही व्हिडिओ जर टाकत असेल तर कंटिन्यू व्हिडिओ टाका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला जर खरंच ह्याचं फळ पाहिजे असेल तर म्हणजे कुठलाच विचार नाही करायचा की हे काय म्हणाल ते. मी खूप म्हणजे घाबरायची खूप व्हिडिओ काढायला की असं कुकिंग व्हिडिओ का बाबा कोण काय म्हणाल, नातेवाईक काय म्हणतील. पण आपल्याला काही वाईट नाही करायचं ह्याच्यामध्ये, आपल्याला चांगलंच करायचं आहे. म्हणजे आपल्याला एक चांगला गुण आपला दाखवायचा आहे की कुकिंग तुम्हाला छान येत असेल तर कुकिंगचा व्हिडिओ काढा किंवा तुम्हाला शिवण क्लास म्हणजे ब्लाऊज शिवायला जमत असेल तर ते असे वेगळे प्रकार. विणकाम कोणाला कोणाला खूप वेगळे आहेत की म्हणजे तुम्ही मेहंदीचे डिझाईन शिकू शकता किंवा असे खूप प्रकार वेगळ्या प्रकारचे म्हणजे नाही का एक म्हणतात ना की कलागुण दाखवण्याची हे प्लॅटफॉर्म आहे. आणि ह्याच्यातून शिकायलाही खूप मिळतं आणि शिकवायलाही म्हणजे नाही का तुमच्याकडून एक दुसऱ्यांना चांगली शिकवण जाते. तर खूप व्ह्यूज पण छान येतात आणि मला कुकिंग आवडते, कुकिंग खूप आवडते. पण प्रॉब्लेम असा झाला की व्हिडिओचं म्हणजे नाही का व्हिडिओ अपलोड करायचे कसे कसे बरंच म्हणजे मला नॉलेज नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला. माझे असे व्हिडिओ काही काढून मी असेच परत डिलीट करून टाकले की मलाच बरोबर वाटले नाहीत म्हणून. तर असं म्हणजे नाही का खूप वेळा झालेला आहे माझ्याकडून. मी कुकिंग व्हिडिओ काढला मी स्वतः म्हणजे एका हाताने मी ॲक्च्युली मोबाईल पकडलेला आहे, दुसऱ्या हाताने मी अशी कुकिंग करते आणि ती थोडासा व्हिडिओ ते झाला अरे नाही नको हा व्हिडिओ टाकायला खूप म्हणजे नाही का नावं ठेवतील आपल्याला, आपले नातेवाईक बघतात तर काय बोलतील, असं करून मी भीतीने व्हिडिओ अपलोड केले नाही. असा गोंधळ झालेला आहे आणि कंटिन्युटी नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला. खूप म्हणजे खूप ॲक्च्युली वॉच टाईम आहे ना माझा तो खूप छान होता. कंटिन्यू व्हिडिओ टाकले तेव्हा खूप छान व्हिडिओ चालले होते. थोडेच व्ह्यूज यायचे पण वॉच टाईम येत होता. परत मध्येच मी बंद केलं आणि त्यामुळे मला इतकं नुकसान भोगावं लागलेलं आहे. आज माझा चॅनल म्हणजे ॲक्च्युली व्ह्यूज पण येत नाही आहेत आणि सबस्क्रायबर पण वाढत नाहीत. त्यामुळं खूप म्हणजे असं मनाला इतकं वाईट वाटतं ना की तुम्हाला मी सांगू शकत नाही. खूप वाईट वाटतं आणि घरचं म्हणजे नाही का घरचे पण लोक मिस्टर वगैरे म्हणजे मुलं पण म्हणतात की 3 वर्ष झाले नसते व्हिडिओ टाकते असे करते, पण व्हिडिओमध्ये कंटिन्युटी नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेला आहे. आणि तुम्ही तसं नका करू. लॉगिंग करत असेल तर कंटिन्यू लॉगिंग करा. 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड तरी व्हिडिओ नक्की टाका.
आणि वॉच टाईम हा खरंच म्हणजे 1 वर्षात जर आपला मोनेटाईज झाला चॅनल तर खूप छान, नाही तर परत 1 वर्ष निघून गेलं तर खूप प्रॉब्लेम होतात. माझ्याबरोबर तेच झालेलं आहे. मी एवढी मेहनत केलेली. सगळं वॉच टाईम 1 वर्ष झालं की आपला वॉच टाईम कंप्लीट नाही झाला तर तो पूर्ण स्टॉप तिथेच होतो आणि परत नवीन वर्षात नवीन चालू होतं. म्हणजे आता समजा तुमचा 4,000 वॉच टाईमला थोडासाच कमी आहे की 3,000 2,000 आणि 1 वर्ष झालेलं आहे तुमच्या चॅनलला. तर 1 वर्ष होऊन गेलं आणि तेवढा चॅनलचा तुमचा वॉच टाईम जर कंप्लीट नाही झाला तर पूर्ण जेवढा 2,000 काय असेल ते वॉच टाईम तुमचा तिथेच स्टॉप होतो. म्हणजे तिथेच थांबतो आणि नवीन वर्षात नवीन चालू होतो, तो नवीन पकडला जातो. त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. माझ्या बाबतीत सेम तेच कंडिशन म्हणजे तेच प्रॉब्लेम झालेला आहे. तर प्लीज मैत्रिणींनो, खरं माझ्या चॅनललाही सपोर्ट करा. माझाही आहे तुमच्या चॅनलला सपोर्ट आणि कंटिन्युटी ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यात काही मैत्रिणी इतक्या छान पद्धतीने सांगतात की आपल्याला हे असं करा, ते तसं करा. तशीच एक माझी मैत्रीण यूट्यूबचीच मैत्रीण झालेली आहे. म्हणजे यूट्यूबच्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत. ते एकमेकींना मार्गदर्शन करतात. तर तेजू ताई म्हणून ह्या नावाच्या आहेत ना, त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने खरं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि परत एकदा मी माझे व्हिडिओ छान कंटिन्युटी ठेवणार आहे. जर माझ्या नशिबात असेल तर मी एक यूट्यूबर बनू शकते. मी त्याच आणि चालणार आहे पुढे आणि परत एकदा मी मेहनत घेणार आहे आणि परत एकदा व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करणार आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुमचाही सपोर्ट राहू द्या माझ्या चॅनलला आणि माझाही आहे तुमच्या चॅनलला. तर खूप खूप धन्यवाद ज्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि सगळ्यांना खूप म्हणजे नाही का, सगळ्यांचे जे आहेत ना मैत्रिणी यूट्यूबला, त्यांना सगळ्यांना खरं लवकर मोनेटाईज हो आणि माझाही चॅनल मोनेटाईज हो हेच खरं प्रार्थना आहे. आणि खरंच मलाही खूप म्हणजे नाही का यूट्यूबर बनायचं आहे. काहीतरी आपल्यातली कला जी घरात बसून आपण करू शकतो ते दाखवायची आहे आणि शिकायलाही खूप मिळतं यूट्यूबमधून आणि म्हणजे आपलं पण काही गुण असेल ते दुसऱ्यांना आपण दाखवू शकतो. तर नक्की पहा व्हिडिओ आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चला, तोपर्यंत बाय.